सोलापूर जिल्हा दूध संघाचं संचालक मंडळ आता बरखास्त झाल्याचं बघायला मिळत आहे। माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं दूध संघ आता बरखास्त झालाय। विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी हा आदेश दिला। संचालक मंडळाला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बरखास्तीची नामुष्की उडवली आहे। काही सदस्यांच्या संस्थांनी पाणी घातलेलं दूध संघास पुरवल्याचं आता समोर आलं। पिशवी बंद दुधाची विक्री, उपपदार्थ निर्मिती यासह इतर सर्व बाबतीत दर्जा राखण्यात संचालक मंडळाचं दुर्लक्ष होत असल्याचं उघडकीस आलंय। अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी टेंभुर्णी येथील संघाच्या राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या 9 एकर जागेवर विनापरवाना गाळे बांधण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका सुद्धा ठेवण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, गौरी, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ जे आहे ते त्यांचं संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी आता विशेष लेखा परीक्षक म्हणून श्रीनिवास पांढरे यांची प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर दूध संघाच्या अध्यक्षपदी जे आहे ते माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र जे आहेत ते रणजितसिंह शिंदे हे होते आणि या अध्यक्ष पदावर असताना आर्थिक अनियमितता जी आहे ती आढळून आल्यानं हा संपूर्ण दूध संघाचं संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे। खरं तर ही जी कारवाई आहे ती विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशानं जे आहे ते हा दूध संघ जो आहे तो बरखास्त करण्यात आलेला आहे संचालक मंडळ। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर या संपूर्ण संचालक मंडळाच्या कार्यकाळात ज्या आहेत विविध जागाच्या विक्रीच्या निर्णय जे आहेत ते स्वतंत्र अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी घेतलं होतं। अध्यक्ष रणजितसिंह शिंदे जे आहेत यांनी टेंभुर्णी येथील जे दूध संघाची जागा आहे 9 एकर त्या जागेवरती विनापरवाना गाळे बांधल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती संपूर्ण दूध संघातील जे कर्मचारी असतील, दूध संघ बचाव संघर्ष समिती असेल त्यांनी ठेवला होता। आणि या दरम्यान संचालक मंडळातील काही सदस्यांच्या संस्थाचे पाणी जे आहेत ते दूध संघास पुरवठा करत असल्याचं उघडकीस आलं होतं। त्यामुळे आता सहकार खात्यानं 20 डिसेंबर 2024 रोजी संचालक मंडळ जे आहे ते का बरखास्त करू नये अशा आशयाच्या नोटिसा सर्व संचालकांना दिल्या होत्या आणि या दरम्यान आता जिल्हा दूध संघाचे सर्व अध्यक्ष असतील व संचालक मंडळ असतील यांना बरखास्त करण्यात आलेला आहे आणि यांच्या जागी आता लेखा परीक्षक श्रीनिवास पांढरे यांची प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर मोठा निर्णय म्हणावा लागेल। सोलापूर जिल्ह्यातील जे संपूर्ण दूध पुरवठा केली जाते असे सोलापूर जिल्हा दूध संघाची संचालक मंडळ जे आहे ते आता बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि याच्या जागी आता प्रशासक असणार आहे। मोठा निर्णय म्हणावा लागेल। अनेक धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।